नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर. तर आज काय आहे तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही आहे. तर सगळीकडे एकच चर्चा आहे गणपती बाप्पांची. तर गणपती बाप्पा घरी आलेले आहेत आणि मुलं घेऊन आलेले आहेत. शाळेमध्ये गेले होते मुलं आणि थकून आलेले आहेत. फंक्शन होतं शाळेमध्ये. 12 वाजता जो आहे तर आमचा गणपती आमच्या घरी आलेला आहे. तर आर्यांनी मस्त असं पहिल्यांदा गणपती जे आहे तर त्याच्या पसंतीचा आणलेला आहे आणि तुम्ही आता बघू शकता गणपती त्याने इथे चौरंगावर ठेवलेला आहे. आता चौरंग मी इथे माझ्या एका रूममध्ये बेडखाली ठेवून दिलेला आहे गणपती बाप्पा. आणि कारण की अंश लहान आहे ना, त्याचं खूप उद्योग असतात व आदिती लागलेली आहे डेकोरेशनच्या तयारीला. तर डेकोरेशन ही आदितीच्याच पद्धतीने होणार आहे, कारण आम्ही जे ऑनलाईन डेकोरेशन ऑर्डर केलं होतं ते आम्हाला मिळालं नाही आहे. त्याच्यामुळे आमचा मूड जो आहे तो ऑफ झालेला आहे, कारण आम्ही खूप सुंदर असं येलो कलरचं डेकोरेशन ऑर्डर केलेलं होतं आणि आम्हाला ते डेकोरेशन 2-3-4 दिवस अगोदर त्यांनी 4 ते 5 दिवस अगोदर नाही म्हणून सांगितलं. पण मग आम्ही लगेच डेकोरेशन म्हणूनच तयारी ठेवलेली नव्हती, तर आपली घरगुती तयारी पण ठेवलेली होती. तर आता हे पण घरीच आहेत आज, कारण यांना पण मुलांमुळे जे शाळेमध्ये वेळ गेला तर दुकानामध्ये जायला उशीर झालेला आहे आणि 4-5 दिवसापासून गोट फार्मिंगचं काम कंप्लीट करत होते. तर हो, तुम्हाला सांगायचं आहे की गोट फार्मिंगचं जे काम आपलं कंप्लीट झालं आहे, लवकरच आपला त्यावरती पण व्हिडिओ येणार आहे. तर थोडीशी मदत आता हे करत आहे, कारण सगळं मुलांना जमत नाही आहे ना. तर खिळे वगैरे छोटे छोटे कसे कुठे ठोकायचे, कसं करायचं हे मुलंच बघत असतात. तर मायंबावरनं मी ते मोराचं पिसाऱ्याचं घेऊन आलेले आहेत आणि मी म्हटलं की गणपतीच्या पाठीमागे ठेवायला छान होणार आहे. तर इथे जे आहेत मुलांनी डेकोरेशनचं जे सांगायचं तुम्हाला की आदिती आणि आर्यांचे जे पैसे साचलेले होते त्यातच हे डेकोरेशन आलेले आहे. आणि यांनी जे सेविंग्स केली होती त्यांची सेविंग्स ऑल 400 रुपयाची झाली होती. तर त्यांनी 400 रुपयाचं टार्गेट ठरवून इथे गणपती आणलेला आहे आणि गणपतीसहित इथे आमचं पूर्ण डेकोरेशन 400 रुपयाचं झालेलं आहे. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे मुलांनी. आणि ही साडी जी आहे तर यांनी मला आर्यन लहान असतानाच घेतलेली. आर्यन जेव्हा 1 वर्षाचा होता, 1.5 वर्षाचा, तर तेव्हा यांनी मला 2 साड्या घेतल्या होत्या, तर त्यात अबोली आणि एक पिवळी कलरची. तर मला वाटलं की आता ही साडी आपण इथेच गणपतीच्या तिथे आम्ही येलो डेकोरेशन डिसाईड केलं होतं, तर येलोचं इथे डेकोरेशन होईल. आणि त्यामुळे आदिती खूप खुश झाली, कारण हे डेकोरेशन आहे, सध्या आदिती मोठी आहे आणि तिला खूप क्रेज आहे डेकोरेशनचं. तर आम्ही जास्त काही मदत नाही करणार आहे, कारण आता जर त्यांना सवय लागली ना तर हळूहळू त्यांना पुढे चांगलं डेकोरेट ते करू शकतात. आणि आदितीला खरं खूप हौस आहे डेकोरेशनची आणि आर्यनला पण गणपती आणण्याची हौस आहे. तर मला खूप छान वाटलं की मुलांनी त्यांचे पैसे जे होते एक्स्ट्रा त्यांनी साईडला ठेवलेले पैशाचंच इथे डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे पैशाचे जे आहे तर ते सेविंग्स जी त्यांनी केली होती तर ती इथे कामाला आलेली आहे. आणि इथे रांगोळीपासनं तर सगळ्या गोष्टी आदितीने आणलेल्या आहेत. आणि हे मी मढी मायंबाला गेलो होतो, आमची मध्ये ट्रिप गेलेली होती. तर हे आम्ही तिथून आणलेलं आहे मायंबावरनं. तर खूप सुंदर आहे हे मोराचं पिसाऱ्याचं. तर मी म्हटलं की आता हे गणपतीच्या पाठीमागे ठेवूया, कारण याचा वापर पण होईल आणि घरात पण शो पीस म्हणून चांगलं दिसेल. तर मी यांच्या इथे छोटासा व्हिडिओ काढून घेतलेला होता की यांनी बरीचशी त्यांना मदत केली होती. डेकोरेशन हे मुलांनी ठरवलेलं होतं, पण फिटिंग कुठं काय करायचं ते आदिती आणि यांनी केले. आदिती सांगत होती. तर ह्या रांगोळीचे जे पॅकेट आहे तर ते इथे मी तिला आणायला लावलेल्या होत्या. रांगोळी मी फक्त तिला 100 रुपयाचीच आणायला लावलेली होती, कारण काय झालं की मी म्हटलं की गणपतीपुरती रांगोळी आणि पुन्हा आपण एक्स्ट्रा वेगवेगळे कलरच्या रांगोळ्या घेऊन येऊया. आणि त्यामुळे ते रांगोळीचं जे होतं तर रांगोळीचासुद्धा खर्च त्यांच्याच पैशात मुलांनीच ॲडजस्ट केलेला आहे. आणि तर तिने रांगोळी काढली ती आणि आर्यन इथे दोघंजणे रांगोळी काढत आहेत. आर्यन आणि त्याचे पप्पा जे आहेत तर त्या टायमिंगमध्ये गेले होते बाजारला. शनिवारचा आमचा इथे बाजार असतो. तर मी इथे करत आहे मोदकाची तयारी. तर आदिती चाललेली आहे शेजारी, तर शेजारी तिला बोलवण्यात आलेलं आहे. आणि मी जे ऑनलाईन 2 ड्रेस ऑर्डर केले होते आदितीने तेच माझ्याकडून घेतलेले आहे आणि तिला ते खूप आवडले आहे. तर म्हटलं चल तूच घाल आणि तुला आवडले असेल तर सुजाता मावशीच्या घरी जे आहे तर मुलं गेलेले आहेत आणि त्यांचं गणपतीचं डेकोरेशन बघू शकता किती सुंदर झालेलं आहे. आर्यांनी पण तिथे मदत केलेली आहे. तर चला, आमचा गणपतीची तयारी झालेली आहे आणि आता गणपती बाप्पा मोरया होणार आहे. तर तुम्ही ऐकू शकता, बघू शकता आमचे गणपती बाप्पा किती सुंदर आहेत आणि खरं तर आम्हाला खूप आवडलेले आहेत. आणि आम्ही लालबागचा राजा यावर्षी डिसाईड केलं होतं, पण मग आता कुठला आलेला आहे तर ते बघावं लागणार आहे. आणि हा वेगळाच दिसत आहे. तर गणपती बाप्पा मोरया, इकडे बघा आर्यन ठेवताना. एवढासा सुंदर गणपती आता आमच्या घरी आलेले आहेत. आणि खरं तर गणपती बाप्पा जे आहेत ना तर ते म्हणजे माझ्यासाठी पर्सनली जरी सांगायचं म्हटलं तर मी खूप देव मानते, सगळ्या देवांना मी मानते. असं आहे की मी गणपती बाप्पा, महादेव, सगळे देव आहेत त्यांना मी मानते. तर मला वाटतं की सगळ्या देवांची जी आहे ना कृपा माझ्यावरती नक्कीच आहे. जर त्यांची आपण मनोभावी सेवा केली तर नक्कीच त्यांची कृपा आहे. आणि गणपती बाप्पा तर मला असं वाटतं की खूप माझ्या जवळचेच आहे. आणि माझे जे दोनही मुलं आहेत ना तर ते दोनही मुलं
मला गणपती बाप्पाच्याच आशीर्वादाने मिळालेले आहेत असं मी समजते. कारण गणपतीला जेव्हा आर्यन पोटात होता तेव्हा मी खंडाळ्याचा जो गणपती आहे त्याला नेहमी जायचे आणि मी तर ते गणपती बाप्पावर सोडलेलं होतं. कारण आमच्या घरामध्ये तेव्हा एकही मुलगा नव्हता, 4 मुली होत्या. तर 4 मुलींच्या पाठीवरची जबाबदारी जी होती तर ती पूर्णपणे आता माझ्यावरती होती त्यावेळी. आणि त्यावेळी आर्यन मला झालेला होता आणि मला पहिली मुलगी असल्यामुळे मला दुसरा मुलगाच पाहिजे होता. आणि त्यामुळे गणपती बाप्पांचा जो आहे आशीर्वाद आर्यन आहे आणि अंश पण गणपती बाप्पांचाच म्हटलं तरी चालेल. कारण मुलांच्या बाबतीतलं सगळे क्रेडिट मी बाप्पांनाच इथे देणार आहे. आणि बाकीचे जे आहे तर महादेवांची पण मी इथे भरपूर प्रमाणामध्ये मला महादेवांची सेवा करायला पण खूप आवडतं. आणि कालभैरवनाथ महाराजांना तर आम्ही लहानपणापासूनच मानतो. तर हे 3 जे आहे तर हे माझ्या लाईफमधले जे गॉड आहे तर हे 3 आहेत. आणि अशा पद्धतीने आता इथे जे आहे आरतीचं वेळ झालेली आहे. आता इथे आरती जी आहे तर आम्ही करून घेणार आहोत. आणि आमचे गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर संध्याकाळचं डेकोरेशन खूप चांगलं दिसतं, आणखीन सुंदर. दिवसात हे डेकोरेशन म्हणजे थोडंसं कमीच त्याचं दिसतंय, प्रकाश वगैरे नसतो त्याच्यामुळे ते डेकोरेशन थोडं कमी वाटतं. पण रात्रीचं डेकोरेशन खूप सुंदर वाटतं हे. आणि खरं तर मला हे डेकोरेशन पहिल्यांदा माझं हे डेकोरेशन छोटंसं डेकोरेशन आहे पण खूप आवडलं. आधी तिने केलेलं आहे, आधीच्या मानाने तिने खूप चांगलं केलं आहे. आणि पुढच्या वेळेस थोडेसे जास्त पैसे आल्यानंतर मी जास्त डेकोरेट करेलच, नक्कीच करेल. आणि जे आहेत मुलांना जे जितकं जास्त डेकोरेशन केलं ना तर त्यांना खूपच जास्त आवडतं. तर आता मुलांचा क्रेज आहे की भैया काकांचा गणपती बघायचा. तर भैया काकाचा गणपती कसा राहणार आहे तर त्यांचा गणपती पण खूप सुंदर मोठा राहतो आणि डेकोरेशन खूप सुंदर असतं. प्लस पप्पूदादांचा गणपती पण, पप्पूदादांचं डेकोरेशन आता कसं आहे ते अजून आम्ही बघितलेलं नाही आहे. तर भैया काकांचं डेकोरेशन पण आम्ही बघितलेलं नाही आहे. जसं आमच्याकडे डेकोरेशनचा व्हिडिओ येईल तर मी तो पण तुम्हाला चॅनलवर दाखवेल. कारण खूप सुंदर डेकोरेशन असते आमच्या ते दोन्ही घरचे डेकोरेशन छान असतात. आणि त्यामुळे जे आहे तर अगदी मी लांब राहतो आणि ते जवळ असते तर मी तुम्हाला आजच्या दिवशीच व्हिडिओ वगैरे दाखवलेले असते. तर मी आता गणपती बाप्पाची जे आहेत हळद कुंकू लावून इथे पूजा करून घेणार आहे. आणि गणपती बाप्पांसाठी थोडंसं एक माझ्या मनाने एक गाणं आहे तर ते मी नेहमीच म्हणत असते गणपतीच्या बाप्पांच्या पुढे. तर ते माझं म्हणून झालेलं आहे. आणि अंश माझ्या जवळच आहे आणि आर्यन पण. तर मला खरंच खूप छान वाटलं आज गणपती बाप्पा आल्यानंतर घरात आनंद झालेला आहे. आणि आदितीचे पप्पा घरी कधी थांबत नाही आहे तर ते पण आज घरी थांबलेले आहे. तर ते एक प्लस पॉईंट झालेला आहे आमच्यासाठी. तर इथे जे आहेत यांनी सगळ्यांना गुलाल लावलेला आहेत. आणि जो आहेत सगळ्यात अगोदर हे सगळ्यांना गुलाल लावून इथे गणपतीला मी इथे मोदक केलेले आहेत. मोदकाचं जे आहे पूर्ण माझं कंप्लीट झालेलं आहे. खरं तर आज पुरणपोळी बनवायची होती पण मग हे नाही म्हटल्यामुळे मी कॅन्सल केलं. कारण 8 दिवसात मी कधी पण बनवू शकते. आणि आम्हाला जरा बाहेरचं पोल्ट्री फार्मिंगमधलं काम असल्यामुळे तिथे आमचं वेळ जास्त गेला. त्यामुळे मग इकडचं स्वयंपाकाला पण नियोजन जे आहे ते कमी पडणार होतं, वेळ कमी पडणार होता. तर आता बघू शकता सुंदर असं डेकोरेशन तयार झालेलं आहे. आणि गणपती बाप्पा मोरया आणि गणपती बाप्पा मोरया. तर चला आरतीला सुरुवात करूया. तर आरती जी आहे तर इथे आदितीच घेणार आहे. आणि आदितीने आर्यन हे दोघांनी आरतीची जी आहे तर इथे सकाळी आरती घेणार आदिती आणि संध्याकाळी आर्यन, असं प्रसादांचं पण यांचं वाटप ठरलेलं आहे. आणि आम्हाला आरती घेऊन देण्याचा यांचा विषय नाही आहे. तर दरवर्षी मुलंच आरती घेतात आणि आता आम्ही आरती घेत नाही आहे. आम्ही फक्त थोडा वेळ उभं राहतो आणि त्याच्यानंतर म्हणजे दर्शन वगैरे करतो, पूजापाठ करतो. बाकीच्या आरती ज्या आहेत तर मुलांना, पण आता इथून पुढे ज्यांना मुलांचीच हौस आहे तर मुलांना त्यांच्या पद्धतीने जसं करायचं आहे तसं करून द्यावं म्हटलं. आणि आदिती जी आहेत आता मोठी व्हायला लागलेली आहे आणि खूप समजदार झालेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता आदितीने आणि मी सेम ड्रेस घातलेला आहे. कारण आम्ही हे 2 ऑनलाईन ऑर्डर केलेले ड्रेस आहेत. आणि आदितीला माझा ड्रेस खूप आवडला आहे तर ती म्हटली मग मी माझ्यासाठी हा ड्रेस का नाही ऑर्डर केला. तर आता तिलाच हा ड्रेस मी देऊन टाकणार आहे. कारण तिने अगदी हाच ड्रेस घालायचं ठरवलेलं आहे. तर तिने आता इथे आरती झालेली आहे आणि इथे सगळ्यांना आरती देताच ती इथून बाहेर निघलेली आहे. तर तिला जे आहे तर तुम्ही बघू शकता, पुन्हा मी तो व्हिडिओ इथे घेतलेला आहे. तर आरती करता जे आहे तर आदितीला जे अचानक कापूरचा जो धूर आहे बहुतेक तो तिला कुठेतरी अडकलेल्यासारखा वाटतो, असा घशामध्ये अडकला आहे. आणि नंतर तिला जे आहे ना तर आरती झाल्यानंतर बरंचसं असं कसं तरी झालेलं होतं. तिच्या डोळ्यातनं भरपूर पाणी आलं होतं. कारण मी बघितलं ना तिचं, तर तिला खूप त्रास झाला होता. आणि आरती घेताना तिचा श्वास देखील थोडासा कोंडल्यासारखा झाला होता. तर ती इकडे पुढेच्या साईडने होती आणि आम्ही मागे, त्याच्यामुळे आमचं त्याच्याकडे लक्ष गेलं नव्हतं. पण नंतर मी व्हिडिओमध्ये बघितल्यावर मला असं कळलं की तिला
जे आहे ना तर ते खूप त्रास झालेला होता त्या गोष्टींचा. तर इथे तुम्ही फोटो बघू शकता. तर हे माझी फ्रेंड आहे मीनाक्षी, त्यांचा मुलगा आहे आणि हे फिलिपाईन्स कसं कुठलं तरी सिटी म्हणजे अब्रॉडमधलं आहे, हे बाहेरच्या देशातलं आहे. तर तिथे सुद्धा गणपती बसवले जातात. तर तिथे पण गणपतीचं क्रेज आहे. आपल्या इंडियातली मुलं तिथं गणपती बसवतात. स्टुडंट आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. खूप नावाजलेलं जे आहे तर हे आपल्या आपल्या भारतातले जे मुलं आहेत ते तिथे जाऊन सुद्धा आपली जी इकडचे संस्कार आहे ते विसरत नाही. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तर कुणाल आहे आणि तो डॉक्टरच्या शिक्षणासाठी बाहेर गेलेला आहे. तर मला वाटलं की याचं पण फोटो इथे टाकावा, कारण हे पण सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे की लोक म्हणतात की विदेशात गेल्यावर मुलं बदलतात, तिकडचं असं काही नाही आहे. इकडचे मुलं उलट आहे तसेच असतात आणि तिकडं जे आहे तिकडं बदलण्याचा प्रयत्न करतात. तर हे आहेत आपले इंडियाचे संस्कार आहेत हे आपले, आणि प्लस आपले महाराष्ट्रातले मुलं आहेत आणि त्यांनी गणपती तिथे बसवलेले आहेत. खूप मोठी गोष्ट आहे. तर आरती जी आहे तर ती आरती आमची आता झालेली आहे पूर्ण, आणि इथे आधी तिने पूर्ण आरती घेतलेली आहे. तर आरती घेताच मी तुम्हाला सांगताच राहिले होते की आधी तिला नंतर त्रास झालेला होता आरती घेतानाच. तर इथे पूर्ण आरती आमची संपन्न झालेली आहे आणि आता ती आम्हाला आरती देणार होती. तर तेव्हाच तिच्या घशात कसं तरी झालेलं, पण तिने सांगितलंच नाही आम्हाला. तर तिने नंतर मला सांगितलं खोकला यायला लागल्यानंतर, आणि तिने पटकन ताट जे माझ्या हातात दिलं. मला पण ते लगेच फील झालं की हिला पण असं काहीतरी खोकताना मला जाणवली. तिने माझ्याकडे बघितल्यानंतर लगेचच मी तिच्याकडं ताट घेतलं. तर ती किती वेळची असं करत होती. तर मुलांना जे आहे तर मुलांनी हे पटकन वेळेवर सांगणं गरजेचं आहे, कारण ती पुढे आहे आणि आम्ही मागे आहेत. आम्हाला ती अजिबात पण दिसलेली नव्हती. आणि तर तिने ती खूप गोष्ट आहे तर ती इथे दाबून धरलेली होती अगदी घशामध्येच. मग तिने नंतर ती बघितल्यानंतर मी म्हटलं अगोदर सांगायचं ना, मग मी तिच्याकडनं ताट घेतलं आणि तिला मी आतमध्ये जायला लावलं. तर तिने जरासं खोकली आणि मग तिला ते बरं वाटलं. तर तिच्या डोळ्यातून भरपूर पाणी आलं होतं. तर अशा पद्धतीने आपण पण खूप व्हिडिओ बघतो की मुलांना छोटे फार असे त्रास होत असतात आणि पेरेंट्स असतात, तर आपण कंटिन्यू लक्ष देऊ शकत नाही आहे. तर अशी गोष्ट जी होती ना तर मी आजच चॅनलवर एक बघितली होती आणि त्या थोडंसं मला आदितीबद्दल तसं जाणवलं की आधी तिला पण असं त्रास झालेला आहे घशाचा, आणि तो अचानक श्वास बंद झाला होता तिचा. ती नंतर मला बोलली. तर अशा पद्धतीने जे आहे तर मग तिने आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना आरती दिली. आरती दिल्यानंतर मग पाणी घेतल्यानंतर तिने सगळ्यांना प्रसाद वगैरे दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने गणपतीचे आगमन माझ्या घरी झालेलं आहे. आणि बाप्पांनी यावर्षी माझ्या जेवढ्या इच्छा असतील ना तर तेवढ्या पण पूर्ण कराव्यात, आणि म्हणजे माझ्या मुलांचं वगैरे सुखी आपण म्हणतो ना की माझ्या मुलांना जे आहे त्यांनी सुख समृद्ध द्यावं आणि चांगलं आयुष्य आरोग्य द्यावं. तर ही मी बाप्पाकडे प्रार्थना करेल, म्हणजे हेच माझं स्वप्न आहे. तर चला मी व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.